नमस्कार मित्रांनो, मी दिलीप वाघे. स्वागत आहे तुमचं आम्ही तीन प्रवासी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण जात आहोत सफाळे येथील आशापुरा देवीच्या मंदिरामध्ये. इथून आपण जाणार आहोत केलवा बीचला. तर आजचा रूट कसा आहे तो मी तुम्हाला पुढे सांगेनच. रूट खूप भारी असणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि आपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आजचा प्रवास आता सुरू करू. मित्रांनो, आता आपण विरार वेस्टला आहोत. आपण मरम्मरपाडा येथून जेटीने सफाळेला जाणार आहोत. विरार वेस्ट ते आशापुरा देवी मंदिर सफाळे हे अंतर साधारण 25 ते 30 किलोमीटर इतके आहे. आणि इथे जाण्यासाठी दुसरा रूट म्हणजे मुंबई अहमदाबाद हायवे. जर आपण हायवेने गेलो तर हे अंतर 55 ते 60 किलोमीटर इतके आहे. म्हणजे या अंतरापेक्षा जवळजवळ डबलच झालं. म्हणून आम्ही हायवेने न जाता हा रूट निवडला आहे. आणि हा रूट निवडायचं मुख्य कारण म्हणजे जेटी बोट. समुद्रातून बोटीने जायला कोणाला नाही आवडणार. तर आता आपण जेटीच्या इथे पोचलो आहोत. समोर पाहू शकता जेटी पण आली आहे. गाड्यांची लाईन लागली. आपल्याला ह्याच राऊंडमध्ये जायचं आहे. जर या राऊंडमध्ये जायला नाही भेटलं तर अर्धा तास थांबावं लागेल. चला तर पटापट तिकीट काढू आणि जेटीमध्ये चढूया. तिकीट किती आहे ते तुम्हाला पुढे सांगेनच. तर मित्रांनो, जेटी आता सुरू झाली आहे. पलीकडे जाण्यासाठी आपल्याला जेमतेम 10 मिनटं लागतील. आजूबाजूचं वातावरण खूप भारी वाटतंय आणि सकाळची वेळ असल्यामुळे वातावरणामध्ये गारवा आहे आणि त्याच्या जोडीला समुद्राची हवा मनाला एक वेगळीच ऊर्जा देत आहे. दोन्ही बाजूनी दाट हिरवी झाडं, मॅग्रोवरची जंगले आणि ही शांत खाडी आणि हा फेरी बोटीतून प्रवास मनाला एक वेगळाच आनंद देत आहे. या खाडीतून जाताना मन आपोआप मागे वळतं. बालपण, गाव, शांत सकाळ आणि निवांत आयुष्य. शहरात जे हरवून बसलो होतो ते इथे परत सापडतं. इथे वेळ थांबल्यासारखे वाटते. तर मित्रांनो, आता आपण पोचलो आहोत सफाळे येथे. इथून आशापुरा देवीच्या मंदिरात जाण्यासाठी
20 ते 25 मिनटं लागतील. तिकिटाचं सांगायचं झालं तर प्रौढ व्यक्तींचे 27 रुपये व 12 वर्षाखालील लहान मुलांचे 13 रुपये आहेत. तसेच टू व्हीलर चालकासह 60 रुपये आहेत. जेटीचं टाईम टेबल व्हिडिओ पॉज करून तुम्ही पाहू शकता. रस्ते खूप मस्त आहेत. दोन्ही बाजूनी घरं आणि झाडं, त्यामुळे गाडी चालवायलाही मजा येते. आणि असे रस्ते असले की गाडी चालवायला कंटाळा येत नाही. या शांत प्रवासात मन नकळत कृतज्ञ होतं. या पाण्यासाठी, या झाडांसाठी, या शांततेसाठी आणि या अनुभवासाठी जो मोबाईलमध्ये कधीच कैद होणार नाही. आता आपण पोचलो आहोत आशापुरा देवीच्या मंदिराच्या पायथ्याशी. तर मंदिर पाहण्याची व देवीच्या दर्शनाची उत्सुकता वाढली आहे. आता मी मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आहोत. दर्शन खूप छान झालं. देवीला प्रदक्षिणा घालण्यासाठी आता आम्ही या मार्गाने जात आहोत. असं नाही की बाहेर पडण्यासाठी हाच मार्ग आहे. तुम्ही ज्या मार्गाने आत आलात त्याच मार्गाने पुन्हा बाहेर जाऊ शकता.
आता आपण आहोत आशापुरा देवीच्या मंदिरामध्ये. मंदिर परिसर खूप शांत आणि स्वच्छ आहे. देवीची मूर्ती अतिशय सुंदर आणि प्रसन्न दिसते. भाविक नवस बोलून येथे येतात आणि नवस पूर्ण झाल्यावर पुन्हा दर्शनासाठी येतात. पाहू शकता मंदिर चारही बाजूने समुद्राने वेढलेला आहे. खूप सुंदर दृश्य असे पाहायला मिळते. मित्रांनो, आपलं मंदिर पाहून झालं आहे. मंदिराचा परिसर मनाला मोहून टाकणार आहे. तर आता आपण केळवा बीचचा प्रवास सुरू करूया. आता आपण केळवा बीचला पोचलो आहोत. बऱ्यापैकी गर्दी दिसते. सुट्टीचा दिवस असल्यामुळे फॅमिली आणि फ्रेंड्स ग्रुप जास्त दिसत आहेत. चला तर मग आपण आता बीचचा आनंद घेऊया. काहीतरी बदल हवं होतं, काहीतरी शांत. आणि तेव्हा मनात एकच नाव आलं, समुद्र. घरातून बाहेर पडलो तेव्हा शहर जागं झालं होतं. रस्त्यावर गाड्यांची गर्दी, लोकांची घाई आणि माझ्या मनात एकच इच्छा, या सगळ्यांपासून थोडा वेळ दूर जायचं.
केळवा बीचच्या बाजूलाच हे शीतलादेवीचं मंदिर आहे. मंदिर भव्य व सुंदर आहे. जर तुम्ही केळवा बीचवर आलात तर या मंदिराला नक्की भेट द्या. चला तर मित्रांनो, आता आपण परतीचा प्रवास सुरू करूया. माणूस रोज धावतो, जबाबदाऱ्या, अपेक्षा, वेळ, पैसा, पण या धावपळीत तो स्वतःला विसरतो. आणि मग एखाद्या दिवशी जेव्हा तो फिरायला निघतो तेव्हा फक्त ठिकाण बदलत नाही, मन मोकळं होतं. निसर्गात गेल्यावर कुणी काही विचारत नाही, काय केलं, किती कमावलं. तो फक्त सांगतो, थांब, श्वास घे आणि जग. आकाश विशाल असतं आणि ह्या सगळ्यांमध्ये आपली दुःख खूपच छोटी वाटायला लागतात. आणि म्हणूनच फिरायला जाणं म्हणजे फक्त प्रवास नाही, तो मनाच्या जखमांवरचा अलगद फिरवलेला हात असतो. विरारमध्ये पोहोचलो आहोत. आजचा प्रवास आपला खूप भारी झाला. बाईकने जेटी पर्यंतचा प्रवास आणि जेटी मधून समुद्राच्या लाटांवरतीचा प्रवास खूप वेगळा अनुभव होता. आणि तिथून आपण गेलो आशापुरा देवीच्या मंदिरामध्ये. आशापुरा देवीचं मंदिर समुद्रामध्ये आहे. खूप सुंदर मंदिर आहे. देवीचं दर्शन घेऊन मन प्रसन्न झालं आणि पॉझिटिव्ह वाईब्स घेऊन आपण केळवा बीचला निघालो. केळवा बीचवरती खूप धमाल मस्ती आणि एन्जॉय केला आणि तिथून आपण परतीचा प्रवास सुरू केला. तर मित्रांनो, शांतता, मनमोकळेपणा आणि सुंदर वातावरण जर अनुभवायचं असेल तर तुम्ही नक्की एकदा भेट द्या. आणि आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.